किती रंग लावलात, किती फोटो लावलात हे महत्वाचे नाही. वीरशैव लिंगायत समाजामध्ये जन्म घेऊन आप्पाचा फोटो तुमच्या घरी नसेल तर तुम्ही काही कामाची. ज्या प्रकारे मन्मथ माऊली आहे, ज्या प्रकारे अण्णा बसवण्णा आहे, त्या प्रकारे आमच्यासाठी सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली आहे. लक्षात घ्या. प्रसादाची थोरी गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी महिमा असे श्रेष्ठ भारी महिमाचे श्रेष्ठ भारी महिमाचे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा 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 मी तू पण हानवले तू पण सुख अक्षयी घेईले सुख अक्षय सुख ब्रह्मानंद होय ब्रह्मानंद होय गगनी आनंदन माय गगनी आनंद प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा 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 लक्ष्मण म्हणे गाहो म्हणे गाहो जन्म मृत्यू चुक बाहो मृत्यू चुक बाहो प्रसाद घेताची स्वामीचा घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा 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 शंकर उमाई जय जय करमा जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई 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 गुरु प्रसादाची थोरी गुरु प्रसादाची थोरी गुरु प्रसादाची थोरी गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेता श्री स्वामी प्रसाद घेता श्री स्वामी प्रसाद घेता घेता श्री स्वामी महिमाचे श्रेष्ठ भारी
गीता 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 जसा गीता गीता नाश होय षडरी पुचा षडरी सागम पनि पम पसानि पमग गम पनि पम प गम पनि सा पनि साग सानि पमग सग ग सा ग ग ग सा नि सग नाश होय षडरी षडरी पुता रे रे हरी नाश होय आशा होय हा रे नाश होय नाश नाश होय षडरी नाश होय षडरी नाश होय षडरी पुता षडरी पुता नाश होय षडरी पुता साग ग सा साग साग सागम प गम पनि सा षडरी पुता
शिवहर 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 टाळी वाजवा सर्वांनी शिवहर 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 संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय शिवानंद शिवाचार्य महाराज की जय पार्वती पते शिव हर 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 महादेव शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज हर शिव हर राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय गुरु बुद्धि महाराज की जय शिवहर 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 गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरी पूजा मी तूपणा हा नुरे रे सुख अक्षयी घेई रे सुख ब्रह्मानंदी होय गगने आनंदान मावे प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरी पूजा लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवारो शिवहर 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 सांब सदा शिव 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 श्री गुरु शिव लिंगाय नमो श्री
श्री गुरु शिवलिंगाय नमः 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 शिवाय नमः नमः शिवाय 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 शिव ओम शिव ओम टाळे वाजवा. सच्चिदानंद ओम शिव ओम शिव ओम 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 सच्चिदानंद सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य शिवाचार्य महाराज की सद्गुरु जय बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की संत जय शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय वैराग्य निधि अक्का महादेवी माता की जय त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन भित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः बुद्धी स्वामी मठ संस्थान या पावन परिसरामध्ये प्रतिवर्ष अनेक वर्षापासून अखंड शिवनाम सप्ताह या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. या अंतर्गत गेल्या वर्षीपासून प्रसाद रूपी सेवा करण्याकरता आपण या ठिकाणी आम्हाला निवडलेले आहे आणि या अंतर्गत बराच वर्षापासून आपण या ठिकाणी प्रसादाचं सेवन करत आहोत. श्रवण भी करतो आणि सेवन भी करतो. दोन प्रकारच्या प्रसादाचा या ठिकाणी व्यवस्था होत आहे. परंतु 5 वर्षापासून बहिरंगाचा जो प्रसाद आहे थोरी भारी म्हटल्याप्रमाणे मृष्ठान्न भोजन नित्य असावे असं म्हणतात. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवस वेगळं वेगळं भोजन. एक दिवस काय नाव घेत नाही, नंतर परेशान होऊन जाईल. म्हणून आज महाप्रसादाचा दिवस आहे. म्हणत होते आपण सप्ताह प्रारंभ झाल्यापासून आनंदाला सीमा नसते. सर्व युवा तरुण पिढी एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी आम्ही थोडं टेस्ट करून बघूत म्हणून विचार केले. नंतर बेस्ट प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरी होऊ लागली. दर दिवस पूर्वी मला सांगितलं असेल तर 5 दिवस या ठिकाणी मुक्काम ठोकत होतो. काय करा. अशा प्रकारचा प्रसाद थोरी आणि भारी वीरशैव लिंगायत परंपरांमध्ये प्रसादाला फार महत्व आहे.
बहिरंगाच्या प्रसादाला सुद्धा किती आपण महत्व देतो, तेवढंच गुरुमाऊलीचा प्रसादाच्या वाणीला सुद्धा तेवढंच आपण महत्व देतो. कारण सत्ता असो किंवा संसार असो, कुठल्याही कामामध्ये साथ देणारे लोक राहतात. साथ देणारे सती, साथ देणारे संतान, साथ देणारे परिवार असेल तर त्या ठिकाणी सुखाला सीमा नसते. त्याचप्रमाणे आज माझ्या अवतीभोवती, तुम्ही समोर असलं तर तुम्हाला बघत होतं, काय करू मागे उभा राहिलं. अवतीभोवती उभा राहिलेले संगीतकार, कीर्तन करणाऱ्यांना साथ देण्यासाठी यांच्या शोभा फार महत्वाचाच आहे. शिवहार. साथ देणाऱ्या व्यक्तींना पाहिल्याबरोबर आपण गुणगान करतो. काय वाह कंठ आहे, काय मधुर वाणी आहे, आपण अशा प्रकारच्या गुणगान करतो. त्याप्रमाणे काही दिवसापूर्वी परमपूज्य शतस्थलब्रह्मी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीच्या पावन क्षेत्री कीर्तन करण्याचा योग त्या ठिकाणी आम्हाला आला होता. 2-2.5 तास त्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आपल्याला लाभलं. त्या ठिकाणी नंतर माऊलीचं गुणगान ऐकून अनेक भाविक भावरावून गेले. ते आनंदाला सीमा नाही. त्याप्रमाणे दुसऱ्यांदा लवकरच लवकर आदळतीचे भक्त मंडळी अजून अपेक्षा केलेत, माऊली काही करा. बुद्धी स्वामीच्या संस्थांमध्ये थोडासा गुणगान व्हायला पाहिजे. ज्यावेळी ज्यांच्या प्रती आमचा भयानक निष्ठा असते, निष्ठा असलेले व्यक्तीचा गुणगान ज्यावेळी होत असते, त्या व्यक्तीला आनंद होतो यानं सांगता येत नाही. परंतु ज्यांनी निष्ठा बाळगलेली त्या व्यक्तीला मात्र आनंद मावत नाही. लेकराचं गुणगान होत असेल तर आईला किती आनंद होते. गुणगान होते लेकराचं, परंतु होते आनंद आईला, वडिलाला. कारण तेवढा जीव त्यांच्या प्रती त्यांच्या लावल्या कारणानं ते आनंद भरून येते. त्याप्रमाणे तुम्हा सर्व भक्तांच्या निष्ठा सद्गुरु माऊलीच्या प्रती असल्या कारणानं गुरुमाऊलीचं गुणगान ऐकल्याबरोबर तुम्हाला सुद्धा त्या प्रकारचे आनंद निर्माण होत असते. म्हणून निष्ठा फार महत्वाचा आहे. अशा प्रकारच्या निष्ठा बाळगणाऱ्या भक्तांना प्रसाद मिळणं फार गरज आहे. गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ वाणी. या प्रसादामुळं, गुरुमाऊलींच्या प्रसादामुळं काय काय होत असते, भरपूर विस्तारपूर्वक लक्ष लावणारे लक्ष्मण महाराजजी अनेक लोकांच्या अनेक प्रकारच्या लक्ष असेल. कोणी धनाचा प्रती लक्ष लावलेले आहे, कोणी सतीचा प्रती लक्ष लावलेले, कोणी संतानाच्या प्रती लक्ष लावलेले, कोणी शेतीप्रती लक्ष लावलेले, कोणी व्यवहाराप्रती लक्ष लावलेले. परंतु लक्ष्मण महाराजांचं लक्ष कुठं होतं? गुरुमाऊलीच्या प्रती. त्या माऊलीच्या प्रती निष्ठा असल्या कारणानं त्या माऊलीला काय भेटलं? प्रसाद भेटले. सर्वांना प्रसाद भेटते म्हणून गॅरंटी नाही. ज्यांच्या लक्ष आहे त्यांनाच प्रसाद भेटू शकते, सगळ्यांना प्रसाद भेटू शकत नाही. किती वर्ष सुद्धा आपण त्याचा आनंद लुटलं, जोपर्यंत ओतप्रोत आम्ही होत नाही गुरुमाऊलीच्या प्रती, त्या व्यक्तीला प्रसाद मिळणं फार कठीण आहे. त्याकरता
थोडी भारी कधी आपण म्हणतो त्याच्या विशेषता असेल तरच थोडी भारी. काय जबरदस्त झालं हो प्रसाद. कधी म्हणतो तुम्ही व्यवस्थित भोज्य तुमच्या समोर ठेवल्यानंतरच आपण म्हणणार आहे. त्याचप्रमाणे आपला अंतःकरण भरून ज्यावेळी येणार आहे माऊलीचा शब्द ऐकून संपूर्ण निरसन होणार आहे आणि त्यापासून क्लिअरिटी होणार आहे. म्हणून गुरुप्रसादाची थोरी महिमा अशी श्रेष्ठ भाव आणि भारी आणि थोडी. कारण या ठिकाणी मला सांगितले तिकडं असताना आप्पा 9 वाजता कीर्तन सुरू होणार आहे. नंतर ज्यावेळेस जवळ आलो नंतर फोन केलो आप्पा 10 वाजता सुरुवात होणार आहे. नंतर थोडं जवळ आलो डॉक्टर साहेबच्या घरी येऊन बसल्यानंतर माताजी पॉम्पलेट आणून दिले. आप्पा बघा किती वाजता सुरू होणार. पॉम्पलेट पाहिला 11 वाजता लिहिले होते. नंतर वेटिंग मध्ये होतो. नंतर वेट करत 12 पर्यंत 12 व्यक्ती सुद्धा या ठिकाणी नव्हते आणि पाहण्यासाठी पाठवून दिला नाही. आप्पा कोणी वसावून आलेत जिंतूर तालुका तिथून माताजी या ठिकाणी आलेले आहेत. पहिला गुरुमाऊली या ठिकाणी भेटतात म्हणून इथं येऊन पाहिल्यानंतर इथं कोणी नव्हते. आता उशिरानं सुरू झाले. तुम्हाला माहिती गेल्या वर्षी 3 तास सोडले नाही. आज कसं करावं माहीत कळत नाही. म्हणून तुमचा वेळ अमूल्य आहे. कारण भरपूर तुम्ही ऐकून आहात. माऊलीचं सानिध्य वेळोवेळ प्राप्त झालेले आहेत. म्हणून विशेष तुम्हाला सांगण्यासारखं काही शिल्लक या ठिकाणी माऊली ठेवलेले नाही. कारण परिपूर्ण अवस्था माऊली तुम्हाला केलेल्या आहेत. तरी सुद्धा कधीतरी वर्षातून एक वेळ तेल लावण्यासाठी यावं लागते. लक्षात आलं का? बराच वेळ मी बोलतो. गाडी सर्व्हिसिंगला पाठवून देतो सर्व्हिसिंग सेंटरला आणि हे सुद्धा एक गाडी आहे. ह्याचं बी सर्व्हिसिंग सेंटर आहे आणि हे सर्व्हिसिंग सेंटर मध्ये गाडी कुठं आहे म्हटलं तर बुद्धिस्वामीच्या मठ संस्थानमध्ये 7 दिवस सर्व्हिसिंग सेंटर आहे. कुठं ग्रीस कमी पडलेले आहे त्या ठिकाणी तिथं पोहोचते. ग्रीस कमी पडलं तर काय होते माहितीये का? चुई 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 आवाज येत राहते आणि ते आवाज बंद व्हायचा असेल तर ग्रीस लावावं लागते गाडीला. त्या प्रकारे अमृतरूपी ग्रीस कुठं गडबड आहे त्या ठिकाणी माऊली तुम्हाला लावत राहतात. आणि 1 वर्ष याने चांगलं रीतीने 7 दिवस सातत्याने या ठिकाणी येऊन सर्व्हिसिंग करून घेतलं तर 1 वर्षपर्यंत व्यवस्थित गाडी चालते. नाहीतर 6 महिन्याला 3 महिन्याला कुठं महाराजाचं कीर्तन तिकडं पळावं लागते नाही ऐकून घेण्याकरता. असो अशा प्रकारच्या गुरुमाऊली तुम्हाला परफेक्ट केलेले आहेत. मला भरपूर सांगायचं गरज नाही. प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची स्वामीचा नाश होया षडरी पूचा नाश होया षडरी पूचा प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची स्वामीचा नाश होया चढरे पूजा नाश होया चढरे पूजा प्रसाद घेताची स्वामीचा प्रसाद घेताची
प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरिपूचा. त्याला देर नाही, उशीर नाही, आणि घेतल्याबरोबर त्याचा प्रभाव सुरुवात होते. उशिरा नाही, तत्क्षणी. काय काय काम करणार आहे प्रसाद रूपी ज्ञानप्रसाद. हे ज्ञानप्रसाद आहे, आणि हे प्रसाद घेतल्यानंतर त्याचाही प्रभाव होणार आहे. परंतु इथलं प्रसाद लिंग या कानामध्ये ठेवलेले आहे. प्रत्येक अंग अंगामध्ये लिंग स्थापित झालेले आहे. म्हणून अर्पण करून स्वाद घ्यायचा आहे, आनंद लुटायचा आहे. आणि घेतल्यानंतर जे आपल्या जीवनाला धोकादायक आहे, आपल्या जीवन सत्यानाश होणार आहे, अनेक जन्मोजन्मी आपण करत आलेले आहोत. आहार निद्र भयमैथुनंच, म्हणजे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीवनामध्ये हे करत आलेले आहे. अतिरिक्त हे प्राणी आहे. कण्णु मीसಲು ಶಿವನ, ಕಿವಿಯು ಮೀಸಲು ಶಿವನ, ನಾಲಿಗೆ ಮೀಸಲು ಶಿವನ, ಕೈಗಳು ಮೀಸಲು ಶಿವನ. मीसलू म्हटलं, या जन्मात येऊन ह्याचा वाटोळा करून घेऊ नये, कानाचा वाटोळा करून घेऊ नये, हाताचा वाटोळा करून घेऊ नये. मीसलू म्हणजे, मीसलू मराठी शब्दामध्ये काय म्हणतात मला माहित नाही, म्हणजे उष्ट होता कामा नये. म्हणजे जे खाऊन सोडतात ना त्याला उष्ट म्हणतात. आणि त्या प्रकारे फक्त हे डोळं फक्त या स्वामीसाठी आहे, हे कान मात्र फक्त प्रभूच्या वाणी ऐकण्यासाठी आहे, फक्त तोंड त्यांच्या गुणगान करण्यासाठी आहे. मीसलू मीसलू त्यांच्यासाठीच, दुसऱ्यासाठी बिलकुल नाही. हे मीसलू म्हटले. हे कोण म्हणतात? अक्कामादेवी म्हटलं, मी वाटोळा होऊ देणार नाही. माझं हित करण्याकरता या ठिकाणी माझा जन्म झालेले. या जन्मात येऊन अंगदिच्छगे मध्यम अंसवा तिंबुवरू, कंगळिच्छगे पर्वतवा ನೆರೆವರು, लिंगलांछनधारी आदल्ली फलवेनो. बघा, कन्नडमध्ये अनेक वचन आहे. लिंगलांछनधारी आदल्ली फलवेनो. जो लिंग दीक्षा घेतल्यानंतर धारण केलेले व्यक्ती या देवासाठीच मीसलू ठेवायचं, म्हणजे त्याला उष्ट होता कामा नये, त्याच्याशिवाय बघू नये, त्याच्याशिवाय ऐकू नये, त्याच्याशिवाय बोलू नये. म्हणून प्रत्येक गोष्टीचा समोर त्या शिवलिंगाला समोर ठेवूनच कार्य करायचं असते. लिंग आमुचे जीवन जीवन, लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन. हो लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन, लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. हो लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. हो लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन.
अमुचे जीवन लिंग ब्रह्म सनातन. सनातन काळापासून, आत्ताचा नाही आहे, सनातन. सनातन शिवधर्म आदि अनादि इल्लदंदंदू. राजा भर्तृहरी, त्यांच्या पत्नी पिंगला आणि त्यांच्या भाऊ विक्रमादित्य. विक्रमादित्य राजा, माझा जीवनही लिंगमय, लिंग अमुचे जीवन म्हणणारा विक्रमादित्य नित्य लिंग प्रसादाशिवाय ग्रहण करत नव्हता. फार निष्ठा असलेले, अपूर्व सुंदर असलं तरी सुद्धा अवघड आहे. विक्रमादित्य एवढा सुंदर होता, राजा भर्तृहरी त्याच्यापेक्षा मोठा, त्याला मोठा भाऊ म्हणतात का, हा, थोरले भाऊ, त्यांच्या पत्नी पिंगला. पिंगलाच्या मनामध्ये विक्रमादित्याला कसंही करून जवळ घ्यावं म्हणून त्यांची एक तळमळ होती. त्या तळमळ असल्या कारणानं अनेक डावपेच केली त्यांनी. तरी सुद्धा परस्त्री माते समान म्हणणारा जो दृष्टी मीसलो म्हणजे कोणासाठी ठेवले होते, शंभूसाठी त्यांच्या डोळं होत. त्याकरता त्या दृष्टीनं पाहिले नाही. पहिला नंबर येतो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर डंब अहंकार नाश होय षड्रिपुचा. हे षड्रिपूचा नाश होण्यासाठी प्रसादाची गरज आहे. दर नित्य नेमप्रमाणे प्रसाद घेणारे, लिंग प्रसाद घेणारे जो विक्रमादित्य, एक दिवस विरह सहन झाला नाही त्याला, पिंगळाला. म्हटलं, तू कुठल्या तरी बहाणा घेऊन मला काहीतरी म्हणू लागला तर मी तुला सोडणार नाही म्हणून उगा मुकाट्याने आमच्या सहवासामध्ये ये म्हणून पुष्कळ प्रयत्न केली, परंतु तो मान्य केले नाही. आई समान आहे, माझा मोठा दादा आहे, तरी सुद्धा ऐकला नाही. ज्यावेळे तो भर्तृहरी येत होता त्यावेळे बोंबलायला सुरुवात केली. जाऊन त्याचा पाय धरले. तुझा भाऊ माझ्यावर वाकडं डोळा टाकलं, माझा सगळा सत्यानाश केला, असा म्हणून घळघळ त्याच्या पायावर पडून रडू लागले. त्यावेळे भयानक क्रोधित झालेले भर्तृहरी तत्क्षणी त्याला हद्द पार करून टाकले. माझा राजवैभवामध्ये तू राहण्याच्या लायकीचं नाही, नालायक आहे. गलती केला होता का तो? नाही. देवाला प्रार्थना केला, भगवान जो भी किया है बहुत अच्छा किया है, जो हो रहा है बहुत अच्छा हो रहा है. मी फार परेशान होऊन जात होतो, माझा काही वाटाळ होत होते की मला भीती वाटत होतं, यापासून मला तू मुक्त केलास म्हणून खुशीनं तू काय केला, निघून गेला, जंगलात गेला. जंगलात गेलं तरी सुद्धा त्याला त्याच्या मागे गर्देची सोडले नाही. तिथेही सुद्धा मातीचा लिंग तयार करून नित्यनेमाप्रमाणे जे फळ जे काही येतील, लिंगार्पितन कर्तव्यम कर्तव्यम जंगमार्पितम म्हटल्याप्रमाणे गुरुलिंग जंगमाची सेवा करून जे अर्पण करायचं होतं ते पद्धती तो सोडला नाही. आणि भटकत भटकत जाता वेळेस एक जंगली लोक, अरण्यवास असलेले लोक त्यांना पकडले, चला आमच्याकडे म्हणून घेऊन गेले. ते जंगलाचा जो राजा होता रे, ते राजाच्या बायकोचा बी नजर ह्यांच्यावर पडलं. अपूर्व सुंदर असणं सुद्धा अवघड आहे. आणि अनंत प्रयत्न केली ती,
त्यावेळी त्यांनी सांगितलं, का असं का करता तुम्ही? मला सुंदर मुलगा पाहिजे, त्यासाठी तुझा सहवासाची गरज आहे. त्यावेळी विक्रमादित्य म्हणाला, तुला मुलगाच गरज असेल तर आजपासून तुझा मुलगा मी होणार आहे. कोणी विचारलं तर कोणाचा मुलगा म्हटलं तर तुझा मुलगा आहे म्हणून मी म्हणणार आहे म्हटले. एवढं परिवर्तन होऊन गेले. त्यावेळी ते म्हणू लागलं, माझा डोळा उघडलास. म्हणून त्यांच्या पाया पडले. सांगायचं म्हणजे हे प्रसादाचा महिमा, पहिला जो नंबर 1 आहे काम, त्याच्यापासून आपण मुक्त होतो प्रसाद निरंतर सेवन केल्यानंतर. तदनंतर क्रोध नाहीस होते. क्षणोक्षणी क्रोध येण्याचं कारण म्हणजे लिंग प्रसाद ज्यावेळी लिंगाला अर्पण करून प्रसाद म्हणून आम्ही ग्रहण करत नाही, म्हणून प्रसन्नता निर्माण होत नाही. प्रसादो प्रसन्नस्तु. प्रसन्नता निर्माण होण्यासाठी प्रसादाच्या भावनानं त्या ठिकाणी प्रसन्न करावं लागतं. अशा प्रकारचा प्रसाद प्राशन्न करणारा व्यक्तीला क्रोध कधीच होत नाही, प्रभाव पडते, निरंतर त्यांच्या ध्यास लागते. अशा प्रकारचे ध्यास लागणारे अनेक आत्मा मी पाहिलं. आज अचानक फुलारी माता या ठिकाणी आलेले आहेत. तर आप्पा गेल्यापासून भयानक ते दुःखी होते चाकूरच्या माता. कारण भक्तिस्थळापर्यंत जाऊन मठापर्यंत जाऊन माऊलीच्या सेवेमध्ये तत्पर राहायची. गणेशरावजी फुलारीचे सतीदेवी ज्यावेळेस सेवा करता करता अशा प्रकारचे अचानक घटना घडल्यामुळं भयानक दुःखी होती. तर माहेरचं गुरु म्हणजे आम्ही आहोत आणि चाकूरचे गुरु म्हणजे इकडचे आहेत. संगम त्या ठिकाणी झाल्यामुळं सांत्वन करण्यासाठी काही वेळापर्यंत मी त्या ठिकाणी जात राहिलो. आणि ज्यावेळे हे नवीन वास्तू त्यांनी उभा केलेले आहे, घडलेल्या घटना बोलतो तुम्हाला, काय भाव असते. थोडा सुंदर अशा हा एक माऊली येऊन साक्षात त्या ठिकाणी उभा आहेत का असं त्या प्रकारचे भावचित्र त्या ठिकाणी लावलेले आहेत. तिथं गेल्याबरोबर माऊलीला पाहिल्यासारखंच वाटते. इथं मन्मथ प्रयाग म्हणून एक मोठं भारीचं घर बांधले तर अहमदपूरला. पुरा घर भरूनच गुरुमाऊली त्या ठिकाणी दिसतात. एवढं मोठं चित्र काढून त्या ठिकाणी लावले. बघितले का तुम्ही? इतकं भरून वाढते शोभा. किती रंग लावलात, किती फोटो लावलात हे महत्वाचे नाही. वीरशैव लिंगायत समाजामध्ये जन्म घेऊन आप्पाचा फोटो तुमच्या घरी नसेल तर तुम्ही काही कामाची नाही. बगरलिंगीच्या व्यक्तीचा फोटो आणून लावता तुम्ही, ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे, निष्ठावाने भाळे भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्ष अंजमाळा, मुखी मंत्र पंचाक्षर, शरीर. ज्या प्रकारे मन्मथ माऊली आहे, ज्या प्रकारे अण्ण बसवण्णा आहे, त्या प्रकारे आमच्यासाठी सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली आहे. लक्षात घ्या. काल म्हणत म्हटले, आप्पा ते गेल्यापासून तुमचंच गुणगान भरपूर होऊ लागले. मी म्हटलं त्यांच्या कण नाही म्हणलं मी, तर त्यांच्या कण नाही, त्यांच्या पांढऱ्या केसाचं एक केस बी नाही म्हणलो त्याला. आप्पाला म्हटलं काल. तर एवढं भारी त्यांनी या समाजाचा सेवा केलेले आहेत. तर थोडक्यामध्ये आम्ही थकून चाललो. लक्षात आलं का? न थकता न रुकता, एवढा वय असताना सुद्धा हे मला पकडू नको म्हणत होते. 100 वर्षाच्या वयामध्ये तन 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 जायचं, एवढं ताकद. अशा प्रकारच्या गुरुमाऊली तेवढंच निष्ठुर होते, तेवढंच प्रेमळ होते. तवस्तवन तुम्हाला हट म्हणायचं, तवस्त आहे इकडे ये, जवळ घ्यायचं, बोलून घ्यायचं, हेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती. तर तसा
मी सांत्वन करण्यासाठी गेले तर माता रडत होते. काय काळजी नाही. आप्पा ते आला तर प्रसाद पूजा वगैरे करत होते. मी म्हटलं मी बी करतो प्रसाद पूजा, तुम्हाला काय करायचं. झालं, आंघोळ पूजा वगैरे करायचं होतं. आता माताजी म्हटले देवघरामध्ये घातले होते. मी इथं पूजा करत नाही म्हटलं. मग कुठं करता सांगा तुम्हीच. ज्यावेळी मी गदगी घेऊन दुसरीकडे जाऊन टाकलो, घळघळ रडू लागले. काय आप्पा बी असंच इथं मी करणं, तिथंच बसतो म्हणून त्यांनी बी तिथंच बसले आणि तुम्ही बी तिथंच बसले म्हणून एक भाव त्या ठिकाणी व्यक्त केले. आज मला खात्री लागलेले आहेत, आप्पा ते वेगळे नाही, तुम्ही वेगळं नाही, मला तुम्ही दोघं सारखंच आहे. आजपासून मी दुःख करणार नाही. लक्षात आलं. थोडं तुला बघू दे, उभा टाक. म्हणजे हे माऊली कुठलाही उगाच बोललेले असं वाटू नये. लक्षात आलं. हे आहे हे गुरु माय माता महाराजांचे एवढा सेवेमध्ये त्यांनी तत्पर आहे. बस अशा प्रकारचे अनेक माता मी पाहिलं. एवढं जीव लांबणारे. त्याकरता माऊलीचा गुणगान ऐकल्याबरोबर एक प्रकारचे त्यांना आनंद वाटते. आनंदम ब्रह्मेति व्यजानात आनंदेव खल्विमानि भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ते आनंदम प्रियन्ते विषमिषन्ते. त्याकरता तिथं काम क्रोध शिल्लक राहण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यावेळे सर्वात खतरनाक म्हटलं तर लोभ आहे. लोभातो राणाम न गुरुर्न बंधू क्षुधातो राणाम न रुचिम न वेला चिंतातो राणाम न सुखम न निद्रा कामातो राणाम न भयम न लोभम. तर जे लोभ, काम क्रोध लोभ, लोभ भयानक खतरनाक आहे ना. आई दिसते ना, वडील दिसते ना, गुरु दिसते ना, बंधू दिसते ना, अळगा बळगा स्वैरे दोरे काही दिसत नाही. गरबडीदवर नुಡಿಸಬಹುದು, ಸಿರಿಗರಬಡಿದವರ ನುಡಿಸಲಾಗದು. साप चावलेले माणसाला बोलता येते, इंचू चावलेले माणसाला बोलता येते, एंड्रिल पिलेले माणसाला बोलता येते, परंतु धनाचा निशा चढलेले, नशा चढलेले माणसाला बोलणं भयानक कठीण आहे. सत्ताचा निशा आहे. निशा म्हणतो की नशा, निशा. हा, सत्ताचा नशा. हा, दारूचा नशा उतरते, परंतु सत्ताचा नशा खुर्ची सोडल्यावरच उतरते, तोपर्यंत उतरतच नाही. पहिले असं असं राहते, नंतर असं असं राहते, नंतर असं राहते. ते शिरते मध्ये. लक्षात आलं का. सत्ता आल्यानंतर सुधरून राहणं भयानक कठीण आहे. त्याकरता हे जे लोभ आहे, लोभ माणसाला कुठपर्यंत घेऊन जाते काय. आणि त्या लोभाचा फळ एक ना एक दिवस त्याला भोगावाच लागते. आहे ना वेळ, सांगू की नको. भूक लागला चला तर लवकर लवकर पळत. मी सांगत राहिले की काहीतरी आठवण येत राहते. लक्षात आलं का. आईसोबत लेकरू बोलत बसली की ती आठवण काढते, असं बोलते ते माही. थोडं एक लक्षात आलं. हा बोल, रात्रभर बोलत बसती, त्याला काही सरत नाही. तसं आम्हाला तुम्हाला बघितल्याबरोबर काय काय आठवण येते काही सांगता येत नाही, बोलवच वाटते. शिवाहार शिवहार 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 शिवहार. आजकाल लोकाला, शिकलेले पोराला गावात काम करणं म्हणजे भयानक कठीण वाटते. सिटीमध्ये जाऊन हॉटेलमध्ये काम करतील, परंतु गावामध्ये शेतामध्ये जाऊन काम करणं भयानक कठीण होते. ते अशा प्रकारचे दोन मित्र होते. आणि वडील गवत आणायचं, म्हशीला हाकून आणायचं, परंतु ह्याने वाट्यावर बसून बघत बसायचं, वळून सुद्धा बघायचं नाही. ते पोरग, दोन पोरं, दोन मित्र पुष्कळ शिकलेले होते. तर ते विचार केले दोघंही, तर राहून काय आपण करू, सिटीला जाऊ तू म्हटले. सिटीला हैदराबाद, बॉम्बे, पुणे कुठंतरी जाऊन मोल मजुरी काही करू, परंतु त्या ठिकाणी इथं बसून राहणं काही कामाची नाही. गावाचे सर्व लोक आम्हाला शिव देऊ लागलेत. आमच्या वडील आई काम करत असलेले आम्ही डोळ्यानं पाहून तसंच बसू लागलो. म्हणून तो विचार करून
कुठं मुंबईला पळून गेले. आणि ते मुंबईला गेल्यानंतर एक ओळखीचा माणूस, तुम्ही इथं कसं का आलात? काय हो, गावामध्ये आम्हाला काही दुष्काळ पडले, काय करू वाटत नाही, त्यासाठी काहीतरी सहारा मिळतील म्हणून तुमच्याकडे आलोत. अरे तुम्ही शिकलेले माणसं, तुम्हाला आमच्याजवळ काय काम आहे? शिकलेले जाऊ दे तिकडे बाजूला, टोपलं उचलं म्हणलं तरी बी उचलतो, कचरा वेचा म्हणलं तरी बी वेचतो, परंतु आम्हाला थोडं ठेवून घ्या, आम्हाला भयानक भूक लागले म्हणून म्हटल्यानंतर माणुसकीचे या नात्याने त्यांना पहिला खाऊ घातलं, नंतर साफसूफ करायला काहीतरी काम लावून टाकलं. तदनंतर तिथं कामगार बघून हे शिकलेले पोरं आहे, थोडासा काहीतरी प्रमोशन करावं म्हणून त्याला काय शिकलेले त्यांनी सांगितले, बरंच आम्ही MA BA काय झालेले आहेत, तसं असलं तर तुम्हाला लिहायचं काम देतो, किती माणसं आहेत काय नाही ते बघून घ्यायचं, लिहून ठेवायचं, हाजरी घ्यायचं. या प्रकारे करत राहिले. करत 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 स्वतः कॉन्ट्रॅक्टर होऊन गेले. दोघेही 5-50 लाख रुपये कमाई केलेत. आता नंतर घराकडचा आठवण त्या दोघांना झाला. त्यावेळी ते म्हणाले, आमच्या आईचा हाल काय असेल, आमच्या बाबाचा काय हाल असेल, आता आपण काय करूया, जाऊया. त्यांच्याकडं 50 लाख रुपये, यांच्याकडे 50 लाख रुपये. दोघेही बॅग भरले, मुंबईहून निघालेत. रेल्वे पकडलं. निघाल्यानंतर एक माणूस निवांत झोपी गेला. एक माणसाला सांगितलं, 50 लाख रुपये, 1 करोड रुपये, त्यासाठी तू बस, मी झोपतो म्हणून एक माणूस झोपला. परंतु झोपलेले माणूस निवांत झोपला, परंतु बसलेल्या माणसाच्या मनामध्ये वाटलं, लोभातुराणाम न गुरुर न बंधू, न दोस्त दिसणार आहे न जवळच दिसणार आहे. विचार केला, कांदा कापण्यासाठी चाकू ठेवला होता. रेल्वेच्या डब्यामध्ये 2च स्पेशल डब्बा होता. कोणी स्पेशल मध्ये आलेले नव्हते त्या दिवशी. त्यांनी म्हटलं कोणी नाही, काम तमाम करावं, 1 करोड रुपये घेऊन जावं. शेत होते, शिवार होते, सगळं होते. विचार केला. नंतर हळू कापला, चाकू घेतलं, धरलं. रे का करतोस रे, मला तसं काय करू नको, 50 लाख तूच घे, परंतु मला वाचू, असं म्हणेपर्यंत त्यांना ऐकला नाही. कापून टाकलं, खतम. तेच धार चाकू, नरडा कापून टाकला आणि बॅग घेतलं, घरला गेलं. ते वाट पाहत होते. अरे तुझ्या सोबत माझा मुलगा येणार होते की, अरे पहिला चालय की त्याने पोहोचला नाही अजून. पूर्वीच त्यानं निघाला, 2 दिवस पहिलाच आला होता. दुसरं कुठं तरी काम निघाला असेल, तो गेला असेल, काय काळजी न करू, येते. त्याच्याजवळ भरपूर पैसा आहे, त्यांना बी छान काम केलेले आहेत, येणार आहे म्हणून सांगून टाकला. तो आला, 10-20 एकर जमीन घेतला, काय काय घर बांधला, सगळं व्यवस्थित. अन्यायेन अर्जितम धनम 10 वर्षाणि तिष्ठती. अन्यायेन अर्जितम धनम, अन्यायानं ज्यावेळी आपण अर्जन करतो, फक्त 10 वर्ष त्याचे वाहवा होते. 10 वर्षाच्या नंतर अधपतन सुरुवात होते. आपल्याला वाटत असेल, एवढा चोरी करतो, एवढा डाका टाकतो, एवढा सुपारी घेतो, तो माणूस एवढा मोठ्या गाडीमध्ये फिरत राहतो. काय फिरत नाही, 12 वर्षापर्यंत फिरत राहते. 12च्या नंतर बर्बादी सुरुवात होते. 12 वर्षांनी तिष्ठती. तर पैसा, वैभव सगळं पाहिल्यानंतर त्याला कोण देणार नाही मुलगी. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मृष्ठान्न मितरे जनः. कन्यावर येते रूपम, सुंदर हा मुलीला बघून लग्न करून घेतलं. माता वित्तम, भयानक गडगंच संपत्त, या प्रकारची सर्व गोष्टी जुळून आल्यानंतर
लग्न झाल्या वर्षीच मन्मथ माऊलीला न जाता, शिंगणापूरला न जाता, कुट्टा देवाला वारी न करता पाणी घेतली. काय प्रयास करायची गरज नाही. काय भाग्यवान म्हणावं, काय भाग्यवान म्हणावं. सगळे लोक तारीफ करू लागले. प्रगती साधिणारा लोक, बुद्धिवान माणूस कोण आहे माहितीये का? बुद्धिवान, बुद्धिवान म्हणजे कळलं का? हुशार व्यक्ती. पैसा कमाई करणारा हुशार नाही, शेत घेणारा हुशार नाही, व्यवहारामध्ये वृद्धी करणारा हुशार नाही. जो व्यक्ती माऊलीच्या प्रती श्रद्धा ठेवतो तोच हुशार व्यक्ती आहे. दुसरं कोणी हुशार होऊ शकत नाही. कारण जीवन सफल करून घेण्यासाठी माऊलीच्या प्रती निष्ठा बाळगतात. आपुलिया कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवा प्रति शरण जावे. तो हुशार आहे. त्यांच्या प्रती शरण गेलेले व्यक्ती हुशार आहे. व्यवहाराच्या प्रती शरण जाणारा व्यक्ती हुशार होऊ शकत नाही. पाणी घेतले, 9 महिना 9 दिवस नॉर्मल डिलिव्हरी, काही प्रॉब्लेमच नाही. लोक म्हणू गेले काय भाग्यवान, काय भाग्यवान. तोची एक भाग्यवंत आगळला उमा. आमच्या डोळ्याला तो भाग्यवान दिसतात, परंतु तो भाग्यवान नसतो. डिलिव्हरी झाली, इतकं सुंदर मुलगा, 3.5 किलो वजन लेकरू, पांढरं शिप्पट लेकरू, दिवसांदिवस वाढू लागला. सगळे लोक घ्यायचं, लाड करायचं, काय सुंदर मुलगा, काय सुंदर मुलगा. असा 6वा वर्ष गाठला. किती वर्षाला गाठलं? 6वा वर्ष गाठल्याबरोबर त्याला बेमारी सुरू झाली. अशा प्रकारच्या बेमारी कुठं निदान लागत नाही. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख. नंतर म्हटले हे मुंबई शिवाय ह्याचा इलाज नाही. मुंबईला गाठला तो. मुंबईला गेल्यानंतर डॉक्टर म्हटले खतरनाक बेमारी आहे, ब्लड कॅन्सर झालेले. पैसा लागते. घरी आला, जो शेत घेतला होता संपूर्ण टोटल शेत विकला. कारण मोहदिंद मिक्किन बंधनिंदुंटे. मोहाच्या प्रती माणूस काही करू शकतो. घर विकला, शेत विकला, सर्व विकला. माझ्या लेकराला कसंही करून जगवावं. डॉक्टर म्हणाले मुंबईमध्ये आता काय नाही, तू घेऊन जा घरी. घरला घेऊन जाण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसा बिलकुल नव्हता. ऐकून घ्या मान. डॉक्टर म्हणाले एवढं तू 6वा वर्ष गाठल्यानंतर हे सगळं आढळलं. डॉक्टर म्हणाले मी ॲम्ब्युलन्स देतो, काय काळजी करू नको, ॲम्ब्युलन्सचं पैसे देऊ नको, तू घरी घेऊन जा म्हटले. घरी घेऊन आला, वसरीवर टाकला त्या लेकराला. 2 दिवसाच्या नंतर ते लेकरू बाबा म्हणून हाक मारले. माझा लेकरू बोलू लागले म्हणून भयानक खुशी. आवरणे गेले, बाहेर बसला होता, धावून धावून जवळ आला. माय काय झाले तुला सांग. काय नाही बाबा, थोडं बस, मी बोलतो. मी आता काही जगू शकत नाही. आता 1 दिवस वलंडलं तर अवघड आहे. आता मी जाणार आहे. जाता जाता 1-2 गोष्टी तुला मला बोलायचे बाबा म्हटले. बाळ बोल म्हटले. काय नाही, मला तू ओळखतोस का म्हटले. काय रे, माझा लेकरू असून सुद्धा तुला मी कसं ओळखणार नाही. त्यावेळी तो म्हणू लागला तुझं लेकरू मी नाही, परंतु तुझा दोस्त मी आहे. ज्यावेळे रेल्वेमध्ये मी पुष्कळ मी तुला बोललो, मी सगळं घे परंतु माझा जीव सोड म्हणलो, परंतु तू जीव माझा ठेवला नाही. म्हणून तुझा पोटी जन्म घेतलं. आता
माझा 10-11 वर्ष संपलेले आहे, माझा पैसा मला पोहोचलं, आता मी जातो म्हणून जीव सोडून दिला. शिवाहार 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 काम क्रोध लोभ मोह, मोहासाठीच आपण आपल्या ठिकाणी बंधन झाले. मोहदिंद मिक्किन बंध मिन्नुंटे रागदिं बेरिन्नु भवबीज मुंटे. त्याकरता संसाराच्या प्रती मोहित होणे, संसारामध्ये गुंतून राहणे हे जन्माला कारणीभूत होत असते. म्हणून मन्मथ माऊली ज्यावेळे देह सोडत होते त्यावेळे सर्व शिष्यांना बाजूला सारविलं. कोणाला कुठं पाठवून दिले, कुठं पाठवून दिले, कुठं पाठवून दिले. कारण मरता मरता जीव सोडता सोडता कोणी दिसता कामा नये, मी गेलेले कोणाला पत्ता लागता कामा नाही. समाधीमध्ये गेलेले सुद्धा या लोकाला कळू नये. समाधी महास्थळी निरवैरे स्वापदे हो समदृष्टीने नाडी. त्याकरता इथं बघा, संन्यासी का होता म्हणून कोणीतरी प्रश्न केले मला. सांगू का तुम्हाला? संन्यासी कस का व्हावं महाराज? मस्त लेकरं बाळ संसार व्यवहार मस्त करून प्रचार करणारे बी भरपूर आहेत. आमचे ढग्यासारखे गुरुजी सारखे भारी मोठं कीर्तन करायचे. माझ्याजवळ आले होते एकदा. आप्पा वारकरीचं गोडी मला लागलेले आहेत, परंतु मला शिवाच्या प्रती भक्ती आहे, मी कसं करू, लिंग पूजा करू शकतो की करू शकना म्हणून एकदा मला बोलले. मी म्हटलं आता म्हटलं म्हणे लिंग अमुचे जीवन. काय नो टेन्शन, तुम्हाला आनंदानं घेता येते. एक मुख्य गुरुजी होते कंधार तालुक्यामध्ये, त्यांनी बी पक्का वारकरी, त्यांनी सुद्धा दीक्षा घेतले होते. तर गुरुजीचं बी मी म्हटलं तसं काही नसते, तुम्ही आनंदानं लिंग धारण करू शकता. लिंग आणि तुळशीमाळ दोनच चालते का? हा बिलकुल चालते. भक्ती कर. हा तुम्ही काही पिक्चर बघण्यासाठी चलत नाही म्हणलं, नाच गाणं बघण्यासाठी चलत नाही. भक्ती करण्यामध्ये काय काही हे नाही. म्हणून तेव्हापासून एक छंद गुरुजींना, ढगे गुरुजी करंट आले का? ठीक आहे, काहीतरी आठवित होतं. ढगे गुरुजी ढग आलाय, सावली पडते, ढग आले. आणि त्यांच्याजवळ मोठा त्याग मी पाहिलं. बरेचसे कीर्तनकार पहिले मी ज्यावेळे 30-32 वर्षापूर्वी ज्यावेळे लोक येत होते ह्याला मठामध्ये कीर्तन वगैरे करायला, त्यावेळे फक्त गाडी खर्च तेवढा देत होतो. आता आमच्या समोर पाकिट उघडून बघून आप्पा एवढा आम्हाला पुरडत नाही म्हणलेत. आमच्या समोरच उघडलेले तर पाकिट. आम्ही गाडी घेऊन आलो, लांबून कार घेऊन आलो, तरी सुद्धा आम्ही ओळखूनच देतो. लक्षात आलं का? लोक बी ओळखत नाही म्हणून ते उघडून बघलेत, ओळखत नाही लोक बी परेशान. लक्षात. बेडू आता जंगमनल्ला बेडीची कुंभात भक्तनल्ला, बेडू आता जंगमनल्ला बेडीशी कुंभात भक्तनल्ला. आठ बघावं हे भक्ताचं लक्षण नाही. भक्त हा तृप्त करण्यासाठी सारखं काम करावं. त्या प्रकारे तुम्हाला बोलत होतो. हा काय बोलत होतो? हा हा हे पक्का ध्यान ठेवले. मला कोणीतरी प्रश्न केले, आपण तुम्ही हे सगळं हे व्यवहार वगैरे, मी म्हणतो तुम्हाला सांगतो एक गोष्टी. पहिले ज्या वेळे आपण लहान असतो, लहान असताना फक्त आठवण आईचं असते, बरोबर आहे? आईचं आठवण असते. थोडं मोठं झाल्यानंतर वडिलाचा सहारा घेतो. अजून थोडं मोठं झाल्यानंतर 11 वर्षाच्या नंतर आई, 12 वर्षाच्या नंतर बाई.
लक्षात आलं का? त्याच्या म्हणून ते त्याला संस्कार देतात, एक शाल किरगुणी संस्कार देतात, एक संस्कार मिळावं. यौवन अवस्था प्राप्त होण्याच्या पूर्वी त्याला संस्कार चांगला लागावा म्हणून त्यांना एक संस्कार गुरुमाऊलीला बोलून घेऊन शाल किरगुणीचे कार्यक्रम करतात. कारण तिथं माणूस भटकू नये. 12च्या नंतर ज्या वेळे रस्ता वेगळा पकडतो, 2 रस्ता आहे. कल्याण करून घेणारा एक रस्ता आहे, उद्ध्वस्त होणारा एक रस्ता आहे. फसायचं एक आहे, तरायचं एक आहे. कसं फसत जातो तुम्हाला सांगतो मी. ज्या वेळे लग्नाच्या अगोदर कशाची आठवण आहे, काय आठवण नाही. वडिलाला विसरला, आईला विसरला, आता बाईच्या नादी लागायचं होतं. त्यावेळे दुसरं काही काळजी त्याला नाही, निर्विचारी आहे. त्यावेळे त्याने एखादी वलंडून या मार्गात आल्यानंतर, आता छोट्या लेकरू असताना जसं आपले आप्पाच्या गादीवर बसली तर राजेश्वर गुरुमाऊली, त्या प्रकारच्या अवस्थेमध्ये घेतल्याबरोबर सुधरून जाईल. ह्यावेळे कुठल्या प्रकारच्या आठवण नसताना फक्त देवाचा आठवण तेवढंच त्याला राहते आता. आणि त्या बलीमध्ये, त्या पिंजरात पडल्यानंतर ध्यास कोणाचा लागते? इमानदारीनं सांगा तुम्ही. आता सावधान समयो झाल्यानंतर ध्यास कोणाचा लागते? बायकोचा लागते. बायकोचा ध्यान लागल्यानंतर 1 वर्ष 2 वर्षाच्या नंतर ध्यान कुठं जाते? लेकराच्या प्रती. लेकरू माझा, लेकरू माझा, लेकरू. परवा एक येऊन घळ रडू लागला. का रे, का रडतोस? माझा बायको माहेरला गेली महाराज. बायकोसाठी रडला, कोणाचं नाही हो, माझं लेकरू आहे तिथं. बायको जाऊ दे, माझं लेकराला घेऊन गेली. परत माझं लेकरच मला आठवण येऊ लागले. देवाचं आठवण येऊ लागलं का त्याला? लेकराचं आठवण, बायकोची आठवण. तर आम्हाला बायकोच नाही, बायकोचं कशाला आठवण येईल? लेकरं नाही, लेकराचं का आठवण कसं येईल? म्हणून संन्यासी व्हायचं. 100% प्रेम त्याला पाहिजे असेल तर संन्यासी व्हा. 50% पाहिजे असलं तर संसारी व्हा. अर्ध पाणी थंडगार वरी भग भग. संसारीचं गोष्ट कसं आहे, पाण्यात जाणारा माणूस कसं असते, ते कमरभर पाणी आहे समजा, मेचा दिवस आहे, वैशाख मास, चर 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 ऊन लागलेले आहे. आणि वरी ऊन लागते, खाली थंडगार लागते. थंडगार असलेले पारमार्थ, ऊन असलेले संसार. शिवहार तुम्हाला असं वाटत असेल, असा आपा तुम्ही बोलू नका, संन्यास कोणी होईना, कोणी आमच्याकडे येऊ शकत नाही, बिलकुल नाही. म्हणून काम क्रोध लोभ मोह मदा मत्सर डंब अहंकार, प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ बारी, प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय. मी तू पण रे हो, मी तू पण रे, मी तू पण हरवू रे, मी तू पण हरवू रे. सुखाचे घेईजे, सुखाचे घेईजे, मी तू पण आणू रे, मी तू पण आणू रे, मी तू पण आणू रे. सुख आक्षयी घेईले, सुख आक्षयी घेईले, मी तू पण हरवू रे, मी तू पण हरवू रे, मी तू पण हरवू रे. मी तू पण हानू रे, सुख सुख अक्षयी घेईले. सर्वाचा मूळ म्हणजे मीतूपण आहे. मीतूपण संपविण्यासाठी
संपूर्ण टोटल काया वाचा मन करिया महादेव शरण संपूर्ण समर्पण भाव शिल्लक राहता कामा नये. एक महाराजाजवळ आले, महाराज समाधानच नाही हो, मला समाधान कधी मिळणार आहे? माऊली मार्ग दाखवा, मार्ग दाखवा, मला मार्ग दाखवा म्हणून पाय धरून रडू लागला. मला काही कमी नाही म्हणले, गडगंज संपत्ती आहे, सर्व असून सुद्धा समाधान नाही, सुविधा ज्यादा आहे लेकिन शांती नाही. आप्पा मार्ग दाखवा, मला काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. उद्या या म्हटलं, उद्याचा दिवस बी आले, सांगा काहीतरी सांगा. नाही उद्या या. असं 4-5 दिवस चक्कर. महाराज तुम्ही सांगते की सांगणार? महाराज म्हटले मी मेल्याशिवाय तुला समाधानच मिळणार, मी मेल्याशिवाय तुला समाधान मिळणार आहे. आप्पा असं म्हणू नका हो, तुम्ही अजून पायदाला असं म्हणू नका, तुम्ही गेल्यावर आमचं कसं होईल? नाही रे, मी मेल्याशिवाय तुला समाधान. बाजूला गुरुजी सारखं गुरुजी बसले होते. अरे इकडे ये म्हणले. आप्पा काय बोलले, तुला अक्कल आहे की नाही? काय बोलेल ते? महाराज मरावा मला सुख मिळावं, हे कुठला गोष्ट आहे म्हणले. त्यावेळे गुरुजी हुशार होते, म्हटले किडे तुला सत्समदान आहे. मी म्हणजे माझ्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ सगळं आहे, म्हणून माझ्याजवळ आहे 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 माझ्याजवळ तू जे मल्लालास की नाही, हे मेल्याशिवाय तुला सुख मिळणार म्हणून महाराज माझं मी केलो. महाराज काहीच नव्हतं हो, मी केलो म्हणून झाले. काही काही बाया बी येतात, आप्पा मी पाऊल ठेवल्यावरच एवढं झाले बघा. काय बाया येऊन म्हणतात ह्याच्याजवळ काहीच नव्हतं बाप्पा, मी साथ दिलो म्हणून हे सगळं वैभव निर्माण झाले. खायला दिक्क न होते, माझ्या पावलामध्ये तेवढा ताकद आहे. लक्षात आलं का? मी केलो म्हणून झाले, मी केलो म्हणून झाले. हडळतीमध्ये तसले कोणी नाही. एवढा मोठा प्रसादाची व्यवस्था करून सुद्धा कोणी सांगून घेत नाही मी केलो म्हणून. लक्षात आलं का? ಮಾಡಿದೆನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಳೆದರೆ ಏಡಿಸಿ ಕಾಡಿತ್ತು ಶಿವನ ಡಂಗುರ ಮಾಡಿದೆನೆನ್ನದರೆ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಮಾಡಿದೆನೆನ್ನದರೆ ಜಂಗಮಕ್ಕೆ ನಾಡಿದೆನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬೇಡಿದನೇವ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवा. अण्णा बसवाना इतका सुंदर सांगितलं, गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं, आठवण आहे की नाही मला माहित नाही, कारण वेळ झालेले आहेत. एवढा बोलून मी विराम करतो. ಮಾಡಿದೆನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಳೆದರೆ, आम्ही एवढा पूजा पाठ जप तप दान धर्म पुण्य कर्म सर्व केल्यानंतरी सुद्धा देव आम्हाला का बघत नाही? काय कारण असेल? पूजा केलं तर फळ का मिळत नाही? दान केलेले फळ का मिळत नाही? जप केलेले फळ का मिळत नाही? पारण केलेले फळ का मिळत नाही? का मिळत नाही तुम्हाला सांगतो आज. मी सांगत नाही, अण्णा बसवांना सांगितलं. मी केलेले जे भाव आहे, मी केलो हे भाव जोपर्यंत राहते तोपर्यंत तुम्हाला फळ तुम्हाला मिळू शकत नाही. मी पारायण केलो, पार होऊन गेले. पूजा केलेले सांगून घेऊ नये, पारायण केलेले सांगून घेऊ नये, दान केलेले सुद्धा सांगून घेऊ नये. तिथं मिटून जाते म्हणा. तिथं काय सांगून घ्यावं? पाप केलेले सांगून घ्यावं. त्याचं चप्पल उचललं होतं म्हणून सांगून घ्यावं. हा, त्याचं वाठोळ केलं महाराज म्हणून सांगून घ्यावं. त्याचं हेंडगा लावलं म्हणून सांगून घ्यावं. सांगून घेते कोणी? पाप लपून ठेवतो, पुण्य सांगून घेतो. ह्याचा अर्थ पाप वाढत जाते, पुण्य नाहीसा होऊन जाते. बरोबर आहे? म्हणून आम्हाला पुण्याचं फळ मिळत नाही. ते पुण्य महासाध्य सुरेंद्र लोकम अस्मिन्ति दिव्यांदि विदेव भोगान ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मृत्युलोकम विशंती. पुण्य म्हणजे कोणतं? जे सुख भोगतो ते पुण्याचं फळ आहे, जे दुःख भोगतो हे पापाचं फळ आहे. ना दुःख आहे ना सुख आहे. मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी पूजा पाठ जप तप करून न सांगायचं असते. त्याकरता या ठिकाणी मी तूपणा हा नुरे
सुख अक्षयी घेरी. सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नामाय गगनी आनंद नामाय गगनी आनंद नामाय सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंद नामाय. गगनी आनंद नामाय गगनी आनंद नामाय सुख ब्रह्मानंदी होय गगने आनंदान वाहे. माय आनंद किती पाहिजे, किती पाहिजे आनंद? एवढं एवढं. लेकराला एखादी म्हटलं चॉकलेट किती पाहिजे, एवढं पाहिजे. त्याचा हात किती महागे जाते तेवढा महागे करतो लेकरू, एवढा चॉकलेट पाहिजे. त्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा पैसा किती पाहिजे हे महत्वाचं नाही, आनंद किती पाहिजे. गगने आनंदान माने सुख ब्रह्मानंद होय. आपल्या जवळ वैभवाकडे लक्ष लावलेले नाही संत मंडळी. लक्षात आलं का? वैभव सुख देते म्हणून गॅरंटी नाही. रावणाजवळ काही कमी न होता, हा, रावणाजवळ काही कमी न होतं, परंतु समाज सुख होतं का त्याच्याकडं? सुख न होता. म्हणून सुखाचा व्याख्या वेगळा आहे आणि सुविधाचा व्याख्या वेगळा आहे. सुविधाला सुखाला काही संबंध नाही. हा? किती भाग्यशाली लोक हे उभा राहिलेले. ज्यावेळी हे भजन म्हणतात ना बायकोला आठवतात, ना लेकराला आठवितात, ना पैशाला आठवितात. काय आठवण येते मला सांगा? काहीच आठवण येत नाही. शिवा तर असं बोलते की काही पत्ताच राहत नाही, त्याच्या त्यालाच खबर राहत नाही. एवढं एक रूप होऊन जातात. आजकाल दिसणं गेले ते कुठं काही पत्ता नाही त्याचा. लातूरला आहे नाही, मला दुबईला गेले की काय वाटत. फार मोठा कलाकार आहे, सुंदर कंठ आहे, कलाकार भारी आहे. आपल्या समाजाचा भूषण आहे. काय काय आपल्या समाजातील भूषण लोक आहेत, इतके सुंदर. तुम्ही साथ देत असल्यामुळे हे कीर्तनचं वैभव आहे. तरी सुद्धा तुम्हाला चान्स देणं गेलो मी. आता चान्स दिला तर महाराज सोडत नाही म्हणून त्यांना मी माहिती आहे. शिवार 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 अशा प्रकारचे आनंद वीरशैव लिंगायत परंपरांमध्ये एक परंपरा, एक वीरशैव गुरु लिंग जंगम भस्म रुद्राक्ष मंत्र पादोदक प्रसाद अष्टावरणापैकी एक अंग आहे. शुद्ध प्रसाद, शुद्ध प्रसाद, प्रसिद्ध प्रसाद. लक्षात आलं का? अशा प्रकारच्या महाप्रसाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नाचा प्रतिफळ आपण नितांत निष्ठेने सेवा केल्यानंतर सेवेचे फळ मिळणं गरज आहे. त्या प्रकारे तुम्ही ज्या व्यवहारामध्ये व्यक्ती पाळणा असो, लग्न असो, व्यवहार असो, किती सुंदर अशा हा प्रसादाचा व्यवस्था करता तुम्ही. त्या प्रकारे गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये त्या प्रकारच्या प्रसादाचा व्यवस्था करून सर्व भक्त तृप्त होण्यासाठी जो काम अण्ण बसवण्णा करत होते. अण्ण बसवण्णा जंगमप्रेमी होते, भक्त प्रेमी होते, शरणांचा प्रेमी होते. शरणारा भरवेनगे प्राण जीवाळवय्या. जे आवड असलेले व्यक्ती आल्यानंतर किती आनंद वाटते. काही काही मरता वेळेस माणूस काय विचार करतो, दूर असलेली लेकीची आठवण काढून माझ्या लेकराला बोलवा, लेकराला बोलवा. जीव जाणे गेले म्हणून त्या लेकराला बोलून घेतात. अजून जीव जात नाही त्याला बोलून घेतात. परवा भीमण्णा खंडरे साहेब आपले भालकीचे भरपूर महाराज लोक येऊन गेलेत. नंतर तमलूरचे आप्पा आला नाही. मी मुंबईला कुठंतरी होतो, मुंबईला पुण्याला कुठंतरी होतो. तमलूरचे आप्पा आला नाही, त्यांना बोलवा बघूत. हा 104 की 6 उमर होतं त्यांचे बी. तर आल्यानंतर त्यांना दर्शन दिलं, डोळ्यावरून बघितलं, नमस्कार केला. 1 तासाच्या आत ते देह सोडून दिले. काही लोक गुरुमाऊलीच्या प्रती निष्ठा बाळगणारे, त्यांच्या निष्ठेनं आता झालो मी पूर्ण तृप्त म्हटल्याप्रमाणे.
त्याप्रमाणे अण्ण बसवण्णा अनेक लोक आलं तर त्याला समाधान वाटत नव्हतं, परंतु जंगम मूर्ती शरण संत मंडळी आल्याबरोबर शरणारा बरवेने गे प्राण जीवाळवय्या. माझा प्राण म्हणजे माझा भक्त लोक आहे, माझा प्राण म्हणजे माझा जंगम मूर्ती. मम तृप्तो महादेवी मम श्रेष्ठंतु जंगम, मम तृप्तो महादेवी मम श्रेष्ठंतु जंगम. कोण म्हणतात? शिवप्रभू शंभू भगवान म्हणतात, तुला प्रिय कोण आहे? लोक मला तृप्त करण्यासाठी धावा घेतात. शिवयोगिने संतृप्त्यो तृप्त्यो भवत शंकरा तृप्त्या तन्मयमेशम तृप्तिमेति चराचरम. शिवयोगीच्या तृप्ती, जंगमाच्या तृप्ती माझा तृप्ती. मरके बाई बेरेंदू तळके नीरे मेले पल्लवी शित्तो नोडा. ज्यावेळी झाडाला पाणी टाकायचं असलं तर बुडाला पाणी टाकतो, शेंड्याला पाणी टाकत नाही. तसं देवाला समाधान करायचं असेल तर तुम्ही जंगमाला तुम्ही प्रसादाचा व्यवस्था करा, देव आपोआप तृप्त त्या ठिकाणी होते. लक्षात आलं? आम्ही तसं करत नाही. लिंगाला नैवेद्य दाखवतो, महाराजाला म्हणतो थोडा थांबा. महाराजाला थांबा म्हणू नये, महाराज आल्याबरोबर महाराजाला जेव घालायचं, देवाला सोडून द्यायचं. लिंग कधीही म्हणत नाही की मला का खाऊ घातला नाही. उंबुवा जंगम बंदरे नडने एणेंबुವರು उन्नदा लिंगಕ್ಕೆ ಬೋನ ಹಿಡಿಯುವರು. न खाणाऱ्या देवाला खा खा म्हणायचं, खाणाऱ्या देवाला चला चला म्हणायचं, असं नाही. म्हणून जंगमाच्या तृप्ती खरा हा तृप्ती आहे. माया ऐकून घ्या, लिंगायत परंपरातील लोक तुम्ही ऐकून घ्या. जंगम मूर्ती तुमच्या घरी आल्यानंतर मी देवाचं पूजा करू लागलो, महाराज थोडं थांबा म्हटलं, उलट तुम्हाला पाप लागते. म्हणून त्यांच्या बूड, देवाचा बूड म्हणजे जंगम आहे, देवाचा बूड म्हणजे गुरु आहे. लक्षात आलं का? गुरुतृप्ती त्यांच्या गुरु थोर म्हणावे की देव थोरा म्हणावे. आधी नमस्कार कोण मला भासतो सद्गुरु थोर वाटे. प्रसादे शिवसांब भेटे. कोणाचा प्रसाद? कोणाचा प्रसाद? गुरुचे प्रसाद शिवसांब भेटे. म्हणून आपल्याला शिवप्रसाद म्हटले नाही, देवी प्रसाद म्हटले नाही, दुर्गा प्रसाद म्हटले नाही, हनुमान प्रसाद म्हटले नाही, गणेश प्रसाद म्हटले नाही, पार्वती प्रसाद म्हटले नाही. कोणाचा प्रसाद म्हटले? गुरुचं प्रसाद म्हटले. तशा प्रकारचे प्रसाद आज मला कीर्तन करता येत नाही आप्पा म्हटलं तर गुरुमाऊली कुठं ऐकतात. किती नम्रता आहे बघा, कसं बसले. जमीन पे बैठने वाले जमीनदार, जमीन पे बैठने वाले जमीनदार, खुर्ची पे बैठने वाले चौकीदार. आज माऊली जमीनदारच्या रूपामध्ये मी पाहू लागलो. किती नम्रता आहे. कंड भक्तरिगे काही मुगिबातने भक्त. अप्पा तुम्ही उभा राहून बोलू लागला, तुम्ही बसून ऐकतो. किती खाली बसतो तेवढा भरून जाते म्हणे. लक्षात आलं का? आणि सांगणारा माणूस उभा टाकला, ऐकणारे, तुम्ही भजनी मंडळी म्हणत नाही मी, जे बसलेले माणसं बसून ऐकलं तरच सांगणाऱ्या व्यक्तींचे प्रसाद तुमच्या पोटामध्ये पर्यंत पोहोचते. ते भरून घेणारा खाली पाहिजे की वरी पाहिजे? भरून घेणारा खाली पाहिजे, भरणारा वरी पाहिजे. हे भरून असलं तर तुम्हाला भरते, हेच भरलं नसेल तर कुठं भरणार? असो, आनंदाचा क्षण या ठिकाणी बुद्धिस्वामीचा पवित्र सानिध्यामध्ये दुसऱ्यांदा सेवा करण्याचा शक्ती या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेली आहे. व अनेक भाविक भक्त मृष्ठान्न भोजनाचा व्यवस्था प्रतिवर्षी या ठिकाणी 5 वर्षापासून या ठिकाणी करू लागले. व तसेच जाता जाता एक नोट तुम्हाला देतो. माऊलीचा भरपूर माऊली देहानाती गेला असेल तरी सुद्धा माऊलीच्या माध्यमातून, गुरुराजांच्या माध्यमातून, पहिले महाराजांचं रूप किती होतं म्हटलं तरी एकच होतं. आता महाराज गेल्यानंतर रूप 2 केलीत. 2 रूप धारण करून महाराज समाजाचा सेवा करू लागले. लक्षात आलं का? एक गुरुराज, अजून एक राजा. राजा आणि गुरुराज. राजा गुरुराजा. पहिले महाराजा होते, आता राजा गुरुराजा झालेत. लक्षात आलं का? पहिले अहमदपूरचे महाराज होते, आता महाराज गेल्यानंतर ते महाराज काय केले? 2 रूप धारण केले. एक राजाचं रूप, एक गुरुराजाचं रूप. शिवहार
वेळोवेळी नितांत निष्ठेने नम्रतेने मला वेळोवेळी फोन करतात, सुखरूप विचारतात. एकमेकाशी आम्हाला कोण विचारणार आहे? महाराज बरोबर का म्हणून कोण म्हणते, महाराज असं झाले हो तसं झालं, रडकत सांगते. परंतु आमच्याबद्दल कोणी विचार करत नाही. तुम्ही कसा आहो आप्पा, कोण म्हणणार आमचं असं झाले, आमचं तसं झाले, हा हेच विचारणारे लोक. विचारू नका, माय काय गरज नाही मी सांगणार. तुमचं तुम्हाला ऐकायला मला भरपूर आहे. त्याकरता मी जवळजवळ 100-150 गायी कामधेनू गोशाला आम्ही केलेल्या होत्या. जवळजवळ 10-15 वर्षापासून गोशाळा आहे. तर काही ठिकाणी आम्ही गेलो, मी अगरबत्ती लावत नाही, विजून टाकतो अगरबत्ती. केमिकलच्या अगरबत्ती असल्यामुळं मी त्याचा वास घेत नाही, कॅन्सर होण्याचा शक्यता असते. त्याकरता काही लोक बीडी बी पित नाही, काही लोक गुटखा बी खात नाही, तंबाखू बी खात नाही, पूजा करत होते. महाराज त्याला कॅन्सर होऊन गेले. कसं कॅन्सर होऊन गेले? भयानक दूषित असलेले केमिकलचे वस्तूचा अगरबत्ती लावत असल्यामुळं त्याचा प्रभाव तुम्हाला पडू शकते. त्याकरता आम्ही कामधेनू गोशालामधून गायच्या गोबरापासून बनलेले अगरबत्ती तयार करू लागलो त्या ठिकाणी. आणि अगरबत्ती शुद्ध विभूती तयार करू लागलो. आणि जे चौक विभूती ते मिळवताना ते मातीचं विभूती आहे. म्हणजे शेतातलं माती साडू म्हणतात ना, हा साडूचा विभूती आहे. आता पांढरा लावा म्हणून लावतो. लक्षात आलं? इट्टरे शगणी आदे ತೊಟ್ಟಿದರೆ ಕೊರಳಾದೆ ಸುತ್ತರೆ नसली विभूती आदे नीनारी गादे ले मानवा. शुद्ध गायीचा शेणापासून बनलेले विभूतीचं चमडाचा रोग ते दूर करू शकतो. खाज खुजली गजकरण जे बी आहे ते विभूती लावल्यामुळं निरसन होऊ शकते. आणि ज्यांना खाज खुजली आहे, माझ्याजवळ पुरा खुजली झालेले माणूस आला होता. तमलूरचाच ते खंदारे म्हणून आहे, त्याचं नाव, खंदाऱ्याचं नाव काय, नाही ते तिकडे प्रकाश खंदारे पुरा ते लातूर झालेत, नांदेड, बिदर, सगळीकडे फिरून 4-2 लाख रुपये घातला होता. येऊन पडला, माप्पा काही करा. मी म्हणलं आमच्या गोशाळामध्ये जा आणि ते पडलेले जे लघवी गोत्र शेण जे आहे ते पूर्ण पुसून घे. बोललं त्याला अंगाला पुसून घे, उन्हाला बस. एक 15 दिवस केला, पूर्ण त्यांच्या शरीर एवढा फर्स्ट क्लास झाले, चमडाचा रोग नाश होऊन गेला. तसा तुम्हाला तसं काय असेल तर घरामध्ये गौरणीचे गाय, म्हणजे कोणतं गौरणी म्हणतात, स्वदेशी गायचं शेण, स्वदेशी गायचा गवतर आणि एरंड्याचे पाला आणि कडुनिंबाच्या पाना, 1 चमच हळद मिसळून 1 किलोभर चांगला पेस्ट करून पूर्ण पुसून घ्या आणि महाडीवर जाऊन बसा. 1-2 तासाच्या नंतर वाळल्यानंतर छान स्वच्छ आंघोळ करून घ्या आणि साबण लावून घेऊ नका. 11 दिवसामध्ये तुमचा बिमारी खतम. खाज खुजली. तर हे प्रॅक्टिकल मी करून बघितलं. तर तसा गायचा भस्म तयार केलो, गायचं अगरबत्ती तयार केलो. त्याच्यामध्ये काडी नाही, हे बांबूचं काडी वगैरे नाही, बगर काडीचं अगरबत्ती आहे. आणि पंचगव्य आहे, दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचे 5 प्रकारचे वस्तू घेऊन प्रक्रिया करून बनलेले आणि पंचगव्य आहे. ते नाकामध्ये 1-1 थेंब घातला तरी सुद्धा हे डोकं, मायग्रेन पेन जे आहे ते डोकं दुखणं बंद होते आणि आरामशीरी झोप लागते. तसं तुम्हाला गाडीमध्ये आहे का रे, गाडीमध्ये उपलब्ध असेल तर गाडीमध्ये तुम्ही घेऊ शकता. विभूती आहे, अगरबत्ती आहे आणि पंचगव्य आहे. अजून गुडघा वगैरे काही दुखणारे बरेचसे आहेत, त्याच्यासाठी सुद्धा गायचा याच्यापासून तुपापासून बनलेले मालिशचं तेल आहे, शमन तेल, या प्रकारचे काही वस्तू त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर अजून एक गोष्ट, गणपती गायचा गोबरापासून आम्ही गणपतीसुद्धा तयार करू लागलो. गणपतीसोबत आम्ही एक कुंडल देऊ लागलो. कुंड हे फुल लावायचं कुंड राहते ना, 1 कुंड 1 गणपती. आणि नंबर 1 गणपती. तुमचा गणपती अजून थोडा पिक्का पडते, त्याच्यापेक्षा भारी बघण्यासाठी सुंदर गणपती. 11 दिवस पूजा करायचं, नंतर ते गणपती त्या कुंडामध्ये ठेवायचा, दररोज पाणी घालायचं आणि ते शेणाचं गणपती पगळून पुरा त्या कुंडाला पाणी होऊन जाते. नंतर ते खत होऊन त्या झाडाला पौष्टिक मिळते.
तदनंतर फुला निघत राहतात. एक गणपतीचं फूल म्हणून पुढल्या वर्षी गणपतीला तेच फुलानं सजावट करायचं. कारण असं का करण्याचं कारण म्हणजे हे गणपतीची पूजा करून घटारमध्ये घेऊन जाऊन फेकून टाकलेले गणपती. घटारमध्ये गणपती टाकू नका. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन लिंकमध्ये जाऊन ऑर्डर करा. 10 रुपयेपासून 1100 रुपयेपर्यंत आमच्या एवढा गणपती बी तिथं त्यांनी करू लागलेले. असो, तेवढा मोठा आणायचं गरज नाही. तुम्हाला घरामध्ये ठेवून पूजा करण्यासारखा गणपती हे सूचना देतो. तर माऊलीचा सेवा करण्यासाठी अजून भरपूर सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली आम्हा तुम्हा सेवेच्या संधी वेळोवेळी देवो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करतो. गुरुराज माऊली जय गुरुराज माऊली जय गुरुराज माऊली